महालक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी, तिने आपल्या घरात अखंड सतत वास करावा, आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक माता महालक्ष्मीचे व्रत हे करत असतात। हे व्रत मनोभावे केल्याने त्याला उत्तम फळ प्राप्त होते। या व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी होत असते, तसेच शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते। मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची पूजा अर्चा उपासना करण्यासाठी शुभ पवित्र मानला गेलेला आहे। या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी विशेष पूजा केली जाते। विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात। आपल्या पतीच्या दीर्घायुष्य तसेच ते ज्या क्षेत्रात असतील त्यांची प्रगती तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, तसेच आपल्या मुलाबाळांच्या अभ्यासात प्रगती व्हावी, त्यांच्या जीवनात त्यांच्या निवडलेल्या कार्यक्षेत्रात त्यांची भरभराट व्हावी, हीच इच्छा प्रत्येक स्त्रीची असते। त्यासाठी प्रत्येक आई ही देवीला मनोभावे पूजत असते। कोणत्याही गोष्टींमध्ये आपण कितीही प्रामाणिक प्रयत्न केले पण देवीची प्रार्थना ही तेवढीच आवश्यक आहे। तिची कृपा आशीर्वादामुळे सर्व गोष्टी या साध्य होत असतात। तसेच अविवाहित मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात। आनंद आणि संपत्ती समाधान शोधणारी कुटुंबे ही माता लक्ष्मीला मनोभावे पूजत असतात। तर मार्गशीर्ष गुरुवारी पूजा कशी करावी, लागणारे संपूर्ण साहित्य, या दिवशी योग्य पद्धतीने तसेच साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या महिन्यात माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची पूजा अर्चा केली जाते। लक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी 4 किंवा 5 गुरुवार हे आपल्याला मिळतात। पहिल्या गुरुवारी सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचे आहे। उद्यापन करताना कुमारिका किंवा सवाष्ण स्त्रियांना घरी बोलावून हळदी कुंकू फळ व मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे पूजेचे व्रताचे पुस्तक दिले जाते। हे व्रत मनोभावे केल्याने घरात सुख समृद्धी ही नांदत असते। सर्व गुरुवार पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पूजा कहाणी ऐकून किंवा वाचून गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो। हे व्रत प्रत्येक महिलेने कुमारिकेने हे केलेच पाहिजे। तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण थोडक्यात पाहून घेऊयात। सर्वात प्रथम चौरंग किंवा पाट लागणार आहे। चौरंगावर आपण लाल कपडा किंवा पिवळं वस्त्र आपण अंथरून घेणार आहोत। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती आपण पूजेत घ्यायची आहे। तसेच श्री गणेशांची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण घेणार आहोत। इथे आपण फुलं घेतलेली आहेत, श्रीयंत्र घेतला आहे, तसेच विड्याची पानं, कवड्या, त्याचप्रमाणे अक्षदा, तसेच हळदी कुंकू, पंचामृत, नैवेद्यासाठी आपण बतासे, सुकामेवा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, लाह्या, बतासे, तसेच सुपारी आणि हळकुंडही घेतला आहे, तसेच नाणेही घेतलेला आहे। त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रताचा आपण पुस्तकही घेतला आहे। शुद्ध जल, एक तेलाचा किंवा तुपाचा दिवाही आपण घ्यायचा आहे। तसेच महालक्ष्मीचा आपण मुखवटाही घेतलेला आहे, कलशही तयार करून घेतलेला आहे। तसेच कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे, फळं घ्यायची आहेत पूजेमध्ये, तसेच ओटीचं संपूर्ण साहित्य घ्यायचं आहे। त्यामध्ये सौभाग्य अलंकारही घ्यायचे आहेत। तसेच श्री विष्णूसाठी बाळकृष्णासाठी आपण वस्त्र घेतले आहेत आणि मातेलाही आपण सुंदर असं वस्त्र परिधान करणार आहोत। मातेची कोणतीही पूजा असेल ती पूजा भगवान विष्णूशिवाय ही व्यर्थ मानली जाते। यामध्ये आपल्याला कळशाची स्थापना करून घ्यायची आहे। कळशामध्ये हळकुंड, सुपारी, नाणं, हळदी कुंकू, अक्षदा हे संपूर्ण साहित्य आपल्याला टाकायचे आहे। फळे घेणार आहोत, तसेच ओटीचं संपूर्ण साहित्य आपण घेणार आहोत। त्यामध्ये फुलं, विड्याची पानं, आंब्याची पानं किंवा डाळा पण आपल्याला घ्यायचा आहे। माता लक्ष्मीसाठी वेणी किंवा गजराई आपण घेणार आहोत। मातेचा मुखवटा असेल तर तोही तुम्ही घ्यायचा आहे आणि जर नसेल तर श्रीफळालाच आपण हळदी कुंकू, नथ व अलंकाराने ते सजवले तरीही ते छान दिसते। तसेच 5 प्रकारची पत्री आपण घेणार आहोत। त्यात आंब्याची, जास्वंदाची, कण्हेर, चाफा, अशोका अशा झाडांची पत्री आपल्याला घ्यायची आहे।
ती गुरुवारच्या व्रताच्या दिवशी इझिली मार्केटला अवेलेबल होऊन जाते. तसेच कळशाला परिधान करण्यासाठी वस्त्रही घ्यायची आहेत. देवीच्या आवडीच्या सर्व वस्तू आपल्याला या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र, कवड्या, गजांत लक्ष्मी असे सर्व आपण पूजेमध्ये घेणार आहोत. तसेच नैवेद्यासाठी लाह्या, बतासे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, सुकामेवा, फळं ही पण आपल्याला घ्यायची आहेत. तसेच एक तुपाचा दिवाही आपण घेणार आहोत. पंचामृत, स्वच्छ पाणी, विड्याची पानं तसेच विडाही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्यासाठी सुपारी, हळकुंड, खोबरे, नाणं, हळदी, कुंकू, दुर्वा, फुलं असे संपूर्ण साहित्य आपण घेणार आहोत. या सर्वांची जुळवाजुळव आपण आधीच करून ठेवायची आहे, जेणेकरून पूजेदरम्यान आपली घाई गडबड होणार नाही. श्री महालक्ष्मी व्रताचे पुस्तकही आपल्याला घ्यायचे आहे. त्यामध्ये पूजा कशी करावी, पूजेचे नियम काय आहेत हे संपूर्ण माहितीही दिलेली आहे. तर मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा बुधवार 13 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. तर 14 डिसेंबरला पहिला गुरुवार हा असेल. तर गुरुवारी पहाटे लवकर उठून स्नानादी करून निर्मळ मनाने पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे. दिवसभर उपवास करावा. सायंकाळी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून गाईलाही आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. मग आपण उपवास सोडायचा आहे. ही पूजा आपण स्वतःही करू शकतो, फक्त ती आपल्याला मनोभावे करायची आहे. सुरुवातीला माता लक्ष्मी देवीचे स्वागत करण्यासाठी विशेष उंबरठा पूजन आपण करायचे आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण करणार असाल ती जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारावी. पण जर शहरात तुम्ही राहत असाल तर फरशी ही पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी स्वस्तिक किंवा पाऊल काढून मग आपण चौरंग ठेवायचा आहे. त्याभोवती सुंदर रांगोळी काढून फुलांनी ही सजावट आपल्याला करायची आहे. लाल कपडा चौरंगावर अंथरावा. नंतर थोड्या अक्षता घेऊन त्यावर आपण हळदी कुंकू टाकावे. त्यावर आपण दिवा ठेवणार आहोत. त्यावर दिवा ठेवावा. दिव्याची आपण पूजा करून घ्यावी. आपल्या देवघरातील देवांची ही पंचोपचारे सकाळीच आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. त्यानंतर प्रथम श्री गणेशांना शुद्ध जलाने व पंचामृताने अभिषेक करून घ्यावा. बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा प्रश्न असाही होता की देवाऱ्यात कलश जर असला तर दुसरा ठेवावा की नाही. तर आपल्याला दुसरा हा ठेवायचाच आहे, कारण आपला जो देवघरात कुलदेवीचा कलश असतो त्याच्यामुळे हा जो कलश आहे तो आपण फक्त मार्गशीर्षाच्या गुरुवारसाठीच ठेवणार आहोत. त्याच्यामुळे आपण हा कलश आवर्जून ठेवायचा आहे. अशा प्रकारे श्री गणेशांना आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून चंदन, हळदी, कुंकू, अक्षता, फुलं ही आपल्याला व्हायची आहेत. तसेच अक्षतांवर त्यांची आपल्याला स्थापनाही करून घ्यायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पण आपण अशाच प्रकारे अभिषेक करून घेणार आहोत. अभिषेकादरम्यान ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्या मुखावाटे जप आपल्याला हा करायचा आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोही घेऊ शकता. त्यावर थोडे गुलाबजल टाकून स्वच्छ पुसून घ्यावा व पूजा करावी. आणि जर फोटोही नसेल तर मार्गशीर्ष गुरुवारचे महात्म्याचे जे पुस्तक आहे त्यावरही मातेचा फोटो आहे, त्याची तुम्ही पूजा करू शकता. अशा प्रकारे अभिषेक झाल्यावर मातेला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावी व त्यांची स्थापना विधिवत आपल्याला करायची आहे. तसेच माझ्याकडे महालक्ष्मीचा फोटोही आहे, मी त्यांचीही पूजा करून घेतलेली आहे. आता आपण कलशाची स्थापना करून घेणार आहोत. देवीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश मांडणी ही करायची आहे. अशाच प्रकारे मी माता अन्नपूर्णा तसेच बाळकृष्णांनाही अभिषेक घालून त्यांचीही विधिवत पंचोपचारे पूजा करून स्थापनाही करून घेतलेली आहे. आता आपण कलशाची स्थापनाही करून घेणार आहोत. देवीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश मांडणी ही करायची आहे.
थोड्या अक्षता घेऊन अष्टदल कमळ काढावे किंवा स्वस्तिकही तुम्ही काढू शकता. त्याच्यावर कलश आपण स्थापन करणार आहोत. त्यावर हळदी कुंकू वाहावे. एका तांब्याच्या किंवा पितळेच्या कलशावर आपण कुंकवाने स्वस्तिक काढावे. हळदी कुंकवाची 5 नाम किंवा रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत. कलशात हळदी कुंकू, अक्षता, एक फूल, नाणं, सुपारी, हळकुंड हे सर्व साहित्य आपल्याला टाकायचे आहे. 5 झाडांचे 5 पानं किंवा प्रत्येकी 5 अशी पाने कलशावर आपण ठेवणार आहोत किंवा विड्याचे पानही ठेवलेत तरी चालेल. श्रीफळाची शेंडी आपल्याला वर राहील अशा प्रकारे ठेवायची आहे. कलशात हे सर्व वस्तू टाकल्यानंतर आपण श्रीफळाला मातेचा मुखवटाही लावणार आहोत. श्री गणेश, माता लक्ष्मी, तसेच बालकृष्ण, अन्नपूर्णा माता, श्रीयंत्र, तसेच कवड्या, कमलगट्ट्याची माळ हे सर्वांची स्थापना आपल्याला पूजेमध्ये आवर्जून करायची आहे. तसेच श्री महालक्ष्मी व्रताचे जे पुस्तक आपण घेतलेले आहे तेही आपण अक्षतांवर ठेवून त्याचीही पूजा करायची आहे. आता माता लक्ष्मीचा मुखवटा श्रीफळाला लावून तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तसेच आपण जे वस्त्र घेतलेले होते तेही मातेला परिधान करायचे आहेत. वेणी, गजरा असे सर्व घालून मातेला आपल्याला सुंदर असे सजवायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण साहित्य बाजारात इझिली अवेलेबल होऊन जाते आणि अशा प्रकारे मातेला आपल्याला छान असं सजवायचं आहे. तसेच एक पानाचा विडाही आपण ठेवणार आहोत. त्यावर हळदी कुंकू, अक्षता, हळकुंड, सुपारी, नाणं, फूल असं सगळं आपल्याला त्यावर अर्पण करायचं आहे. आता अशा प्रकारे संपूर्ण पूजा आपण मांडायची आहे. तसेच ओटीचे संपूर्ण साहित्य आपण घेणार आहोत. ओटी तुम्ही कोणत्याही गुरुवारी खणा नारळाने भरू शकता. 5 फळे आपण ठेवायची आहेत किंवा एकच फळ 5 घेतली तरी चालेल. देवीची पूजा जिथे मांडली आहे तिथे समोर एक पाट ठेवावा किंवा आसन घ्यावे व त्यावर बसून व्रताची कथा व महात्म्य आपल्याला वाचायचं आहे. वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे. हात जोडून नमस्कार करावा. श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक आपल्याला म्हणायचे आहे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी देवीला आपल्या मनातील इच्छा बोलून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला साकडं घालायचं आहे. मग निरंजन ओवाळून आरतीही करावी व रात्री महालक्ष्मीची पूजा करून पोथी वाचावी व गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. गोमातेलाही आपण गोग्रास दाखवायचा आहे. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी व संपूर्ण कुटुंबासोबत आपण उपवास हा सोडायचा आहे. देवीला नैवेद्यामध्ये खीर, मिठाई आणि फळे अर्पण करावी. व्रताच्या दिवशी माता लक्ष्मी व्रताची कथा ही आपल्याला वाचायची आहे. देवीच्या मंत्राचाही जप तुम्ही करू शकता. अशा प्रकारे सर्व गुरुवारची पूजा आपण विधिवत अशी करायची आहे. तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपण देवीला वस्त्रही परिधान करून घेतलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून गुरुवारी ही पूजा तशीच ठेवावी. देवीला हळदी कुंकू लावावे, दिवा लावावा, धूप दीप दाखवावा व जे साहित्य आपण घेतले होते ते त्या जागी आपल्याला ठेवून द्यायचे आहे. कलशावरती ठेवलेले नारळ आपण तोच 5ही गुरुवार वापरणार आहोत. त्याचबरोबर श्री गणेश, माता लक्ष्मी यांच्या मूर्त्या आपण त्या जागी देवघरात ठेवून द्यायच्या आहेत. कलशावरती ठेवलेलं नारळ आपण तेच वापरणार आहोत. त्याचप्रमाणे कलशातील पाणी थोडं घरामध्ये आपल्याला फुलांच्या साह्याने शिंपडून राहिलेले पाणी कुंड्यांमध्ये टाकून द्यायचे आहे. तसेच पूजापत्री, फुले निर्माल्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि फळांचा जो नैवेद्य आहे, प्रसाद आहे, तो आपण ग्रहण करायचा आहे. तसेच पूजेचं जे पुस्तक आहे ते पण आपण पुढच्या गुरुवारसाठी आपण ते ठेवून द्यायचे आहे. सर्व पूजा अशा प्रकारे उचलल्यानंतर जिथे आपण स्थापना केलेली होती तिथे 3 वेळा हळदी कुंकू व्हावे व नमस्कार करावा.
अशा प्रकारे सर्व पूजाविधी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या 5ही गुरुवारी न चुकता न विसरता करायचा आहे. तसेच आपल्याला मनोभावे मातेची आरतीही करून घ्यायची आहे. हे व्रत न चुकता न विसरता वर्षानुवर्ष केल्याने घरात समृद्धी, सुख, शांती, आनंद हे राहते व माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम त्या घरावर व त्या वास्तूवर राहतो. श्री माता लक्ष्मीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे हे व्रत नित्यनेमाने करेल तो मनुष्य सदैव सुखी समाधानी राहील, त्याच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील. तर अशा प्रकारे विधिवत पंचोपचारे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी तसेच पूजाविधी हा करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची पूजा मांडणी तसेच आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.